मला नाही वाटत अडचण असं. तसं एखादं उदाहरण असलं सांगा काय. हा 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 बरोबर बरोबर आलं लक्षात माझ्या. आता ते म्हणताय ते लक्षात आलं की त्यांनी एकच दिलाय आणि ती एक पुरू शकणार नाहीये सगळीकडे. असा त्यांनी जी आर काढलाय की एका जिल्ह्याला 2 किंवा 1 तर तो पूर्ण जिल्ह्याला पुरू शकत नाही. ती संख्या 100% वाढू. मला असं वाटलं की दुसरे त्यांचं असं म्हणणं होतं की भाषांतर केल्याच्या नंतर तहसीलदार घेत नाही. असा प्रकारच नाही. एकाकडून कुठपर्यंत जाईल हेच ना ते वाढू. या संदर्भात आम्ही निवेदन आपल्याला दिलेलं आहे. 30 लोकांचीच नियुक्ती हो. कोणाला कार्यालयात कुठल्याही कार्यालयात घेतलं जात नाही. आम्ही संपूर्ण कोल्हापूर जिल्ह्याचे सगळे आता हे नोंदी शोधण्याचं काम आमच्या वाढवतो. प्रेस होऊन नाही. हे आपलं तुम्ही मुडी लिपी अभ्यासक आणि मी आंदोलक दोघांचंच भाषण चालायचं कवर बी. आपण मला यांची प्रेस होते आपण याच्यावरती निवांत बोलू. अभ्यासक वाढवायला लावतो. साहेब मोडील पीक आमच्या पगाराचा तुम्ही उल्लेख करा. मग दुसऱ्या बाजूला चारते होते अण्णासाहेब पाटील महामंडळ होते ते सुद्धा कुठंतरी मागे पडताना पाहिलं तर अनेक मुलांचे हप्ते मिळत नाहीत. कर्जबाजारी मुलं झाल्याचं पाहायला मिळते. मी या पवित्र नगरीतून आणि भूमीतून शब्द दिलाय आणि पाठीमागं सुद्धा दिलाय. मी ते बंद नाही पडू द्या. सांगायचं नव्हतं पण तरी सांगतो या ठिकाणी. नरेंद्र पाटील साहेबच मला एकदा पुण्यात येऊन भेटले होते आणि सांगितलं होतं महामंडळ बंद पाडलं मला पण संपवलं. महामंडळ वाचव. मी त्यांच्या समक्ष ते कबूल करून घेतलं होतं की महामंडळ बंद करायचं नाही. सरकारनं सांगितलं होतं बंद करणार नाही. नंतर ते मोडकळीच आणलं होतं. हे नरेंद्र पाटील साहेबांना सुद्धा माहिती. आणि आता थोडं करून काय ना निधी वाढून ते पूर्व पदावर 100% आणणार. मी बंद मात्र सारथी सुद्धा आणि महामंडळ सुद्धा नाही होऊ देणार. जोवर जीवात जीव आहे तोवर मी लढत राहणार. कारण ती स्थापन करण्यासाठी राजेंना किती त्रास घ्यावा लागला होता. स्थापन करण्यासाठी ते किती आंदोलनं करावी लागली होती. आणि त्या वस्तू बंद नाही पडू शकत. कधीच पडणार नाहीत आणि त्या संस्था बंदही पडू देणार नाहीत. निधी सुद्धा वाढता घ्यायचं. प्रत्येक बैठकीत आमचे त्यांना सांगणं नसेल तर मी प्रचंड मोठं आंदोलन करेन. तेवढंच माझ्या हातात आहे. जर तसा काय अंदाज दिसला तर आंदोलन राज्यात यांचं फिरणं बंद. आपला आणि आपण ते करू शकतो. मराठा आणि कुणबी स्वतंत्र मंत्रालय असणं हे आवश्यक आहे. समाजाच्या असणाऱ्या अडीअडचणी समस्या त्यातून आपल्याला सोडवता येतात. एवढा मोठा समाज असून सुद्धा किती दिवस त्याने दारोदारी एक कागद घेऊन फाईल घेऊन हिंडायचं. त्यापेक्षा त्याचं स्वतःचं स्वतंत्र जर मंत्रालय असलं तर त्यांना त्यांच्या आर्थिक बजेटपासून तर त्यांच्या बांधापर्यंतच्या समस्या हे सोडवण्यासाठी हक्काचं व्यासपीठ त्यांचं स्वतंत्र मंत्रालय होईल. ते मी लावून धरलंय. त्याच्यात मुख्यमंत्र्यांनी सांगितलंय की आम्ही मान्यता दिली. खरं ते सांगतोय बरं का. आम्ही मान्यता दिली. मराठा आणि कुणबी मंत्रालय स्थापन करायला मान्यता दिली. त्याला सेपरेट सचिव दिला जाईल. जिल्हाधिकारी स्तरावरती सेपरेट कक्ष पण दिला जाईल. फक्त आता या आचारसंहिता काहीतरी आहे त्यामुळे ते म्हणले आम्हाला अधिकृत घोषणा म्हणजे ते मंजुरीची करता आली नाही. मान्यता मात्र आम्ही सगळ्यांनी बैठक घेऊन दिली. कारण ही मराठा समाजासाठी खूप चांगली गोष्ट आहे की स्वतंत्र मंत्रालय स्थापन होतंय म्हणल्याच्या नंतर खूप समस्या अडीअडचणी त्या माध्यमातून सुटणार आहेत. जेवढे अभ्यासक तज्ज्ञ आहेत यांना कळतंय माझ्या शब्दाचा अर्थ काय. मला जरी नाही इतकं सांगता आलं तरी ते स्वतंत्र मंत्रालय झाल्यामुळं खूप समाजाच्या अडीअडचणी सुटणार आहेत. मला वाटतं आता ही आचारसंहिता संपली की त्याची घोषणा होईल. तरी मी त्यांना म्हणलो होतं बरं का की तुम्ही म्हणता घोषणा करायला मंजुरी करायला आचारसंहिता आहे आणि मग शेतकऱ्याचा जे आर काढत दिशा आचारसंहिता नव्हती काय. ते म्हणले नका काढ बोलू राव पण आता करतो तर आम्ही पण नको लई बॉम्बली होईन आचारसंहिता आहे. ठीक आहे म्हणलं काय 70 वर्ष नव्हतं मग काय फरक पडला म्हणलं बघू आता 7-8 दिवसांनी कोणा देतील. त्याशिवाय मंत्रालयाचा निर्णय होऊ शकत नाही. बहुतेक काला अनिश्चय का या आचारसंहिता आता 17 संपून होते 2-3 दिवसांनी दम धरून आपण दोघं बितोघं वाट बघू. तुम्हाला टेन्शन ना घेतो मी आणतोच. मी सोडित नाही आणला कशात मी सोडणार नाही. माझा सल्ला मान्य करावा इतका मी ही पण नाहीये की आपला केलाच पाहिजे. मी माझी फक्त भावना सांगितली होती की बाबा उपोषणानं लय हाल होते. मग खरंच लय हाल आहेत.
लय आलेत उपोषण सोपं नाही मी फक्त तेवढंच सांगितलं आणि मी पॉझिटिव्ह यासाठी झालो हे आतापर्यंत घुमिलेच आम्हाला सरकार नुसते कागद कुंकड मात्रा हुकीत येईन कुंकड अनुस्वारात हुकीत येईन कुंकड टिंबस देणार नाहीत इथपासून लफडे करायला लावते ते लय नमुने बाज ही वर्ग आहे ती हे निबार माथ्याचे त्यांना लय निबार माथ्याचा माणूस लागतोय मला लय उशिरा कळत गेलं कुंकड अनुस्वार दिल्यावर काय होतं कुंकड टिंब काढल्यावर काय होतं कोणा आडी रेग उडीत येईन एका रेगीनं काय होतं हे सुद्धा मला नंतर कळायला लागलं इतकी विचित्र आहे ते म्हणलं तसंही फसू शकतात पण आता जे ज्या 14-15 मागण्या आहेत याच्यातल्या बऱ्याच मागण्यावरती त्यांनी GR काढलेत चांगले चांगले निर्णय घेतलेत म्हणलं जरा मी आता फडणवीस साहेबांना सुद्धा आभार मानलेत त्यांना सुद्धा चांगलं म्हणलोय याच्या अगोदर आमच्या शिंदे साहेबांनी खूप निर्णय केले होते एकनाथ शिंदे साहेबांनी त्याबद्दलही आम्ही त्यांचं कौतुकच केलं करणारच बोललं पाहिजे राव करतोय म्हणल्यावर आपण बोललं पाहिजे की केलंय मग उदय सामंत साहेब शंभूराज देसाई साहेब हे सगळ्यांच्याच बद्दल आमचं त्यावेळेसचं बोलणं व्हायचं की त्यांचे मंत्री काम करतायत आता यांचेही करतात म्हणालोच ना कधी हे द्यायला लागलेत म्हणून मी त्यांना म्हणलं की विखे पाटील साहेबांनी केलं प्रसाद लाड साहेबांनी केलं आता मुख्यमंत्री साहेब सुद्धा मराठ्यांसाठी काम करतायत सध्या नाही केलं की पुन्हा त्यांचं आपलं लागणारच त्यात काही दुमत नाही आपण काय मित्रत्व करत नाहीत आपल्यासाठी देव आपली जात आहे त्यापेक्षा आपण मोठं कोणाला मानतच नाही